चला आज बनवूया हेल्दी नो ब्रेड नो मैदा सँडविच। तर यामध्ये आपण ब्रेडचं सँडविच नाही बनवत आहे, मुगाची डाळ असते हिरवी, त्याचं बॅटर बनवलं आहे, हिरवी मिरची आलं लसूण टाकून बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं। आणि हे आहे सँडविच मेकर, त्यामध्ये आपण या मुगाच्या डाळीचं बॅटर जे हिरवी मिरची लसूण आणि आलं टाकून मिक्सरमधून काढून त्याचं बॅटर तयार केलं आहे। त्यात हळद, तिखट, चवीपुरतं मीठ आणि धणेपूड जे काही तुम्हाला आवडत असेल, चिली फ्लेक्स ऑरेगेनो वगैरे पण टाकू शकता। हे करून त्याला छान आपण या बॅटरला मिक्स करायचं आणि या मुगाच्या डाळीचं जे बॅटर आहे याचा आपल्याला आपली ब्रेडच म्हणू शकतो आपण, ब्रेडच्या ऐवजी आज आपण याचा उपयोग करून अतिशय हेल्दी प्रोटीनयुक्त असं सँडविच बनवणार आहे। कारण रोज रोज ब्रेकफास्टमध्ये जर आपण मैदा खाल्ला, ब्रेड खाल्ली तर ती पण शरीराला योग्य नसते। तर चला बनवूया। तर हे आहे सँडविच मेकर आहे माझं, त्याला मी थोडंसं बटर लावून घेते प्रीहीट करून आणि दुधी भोपळ्याचा असा शेवटचा भाग काढून मी ते हे करून घेते, ब्रश नव्हता करणार। आणि हे बघा आता हे बॅटर याला प्रीहीट करून घ्यायचं आणि आधी सँडविच मेकरला। आणि हे जे मुगाच्या डाळीचं बॅटर आहे कन्सिस्टन्सी पण बघू शकता तुम्ही, इतपत म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशी पिठल्यासारखी अशी याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। ही आपण एक त्याला पहिली लेयर दिलेली आहे आणि व्यवस्थित ते स्मूथली सर्व पूर्ण सँडविच मेकरवर असं पसरवून घ्यायचं प्रीहीट करून त्याला, असं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आणि त्यानंतर यामध्ये आपण कोणत्याही आवडत्या आपल्या ज्या भाज्या असतील, म्हणजे ज्या आवडत असतील, आपण ज्या सँडविचेसमध्ये सहसा उपयोग करतो ज्याचा, जसं की गाजरच्या स्लाइसेस आहेत, काकडीच्या स्लाइसेस आहेत, त्यानंतर सिमला मिरच्या पण टाकतो, जेही आवडत असेल, कॅबेज आहे, तेही अंड्याच्या पण स्लाइसेस आपण यात ठेवू शकतो, पनीरच्या स्लाइसेस। तर आज मी जे काही अवेलेबल होतं फ्रीजमध्ये, ज्या भाज्या होत्या त्या मी सगळ्या अशा याच्या स्लाइसेस करून या बॅटरवर अशा ठेवते आहे, तुम्ही बघू शकता। कांदा, सिमला मिर्च, काकडी आणि टोमॅटो पण आवडतो मला सँडविचमध्ये, म्हणून त्याच्याही काही छोट्या स्लाइसेस हे केले आहेत। आणि यात चटणी लावायची गरज नाही, कारण आपण बॅटरमध्ये ऑलरेडी हिरवी मिरची, आलं आणि लसूण टाकूनच ते मुगाच्या डाळीचं ते मिश्रण आणि बॅटर बनवलेलं आहे। तर आता बघा, आणि त्यानंतर मी त्यावर चीज, मॉझरेला चीजही किसून टाकलेलं आहे, ते ऑप्शनल आहे। आणि सँडविच मसाला, कुठलाही चाट मसाला, चवीपुरतं मीठ असं स्प्रेड केलेलं आहे त्याच्यावर। आणि आता चटणी न लावल्यामुळे थोडासा त्याला तिखटपणा यायला अगदी चिमूटभर असं तिखट पेरलेलं यावर, किंवा चिली फ्लेक्सही तुम्ही घालू शकता तिखटाच्याही। आणि आता ही आपण द्यायची आहे याला ही पुढची लेयर, आपल्या मुगाच्या डाळीचं जे बॅटर आहे त्याच्यावरती हा एक असा लेप म्हणा किंवा एक लेयर याच्यावर द्यायचे, की जेणेकरून या दोन्ही लेयरमध्ये आपण घातलेल्या व्हेजीज, भाज्या सगळ्या छान हे होतील। आणि बघा मी आता हे युनिफॉर्मली कसं स्प्रेड केलेलं आहे तुम्ही बघू शकता। आता त्या भाज्या पण लपलेल्या आहेत आणि हे प्रीहीट करून केलेले आहे। आता हे आपण सँडविच मेकर बंद करूया आणि साधारण हा रेड लाईट लागतो ऑन केल्यावर, आणि ऑन झालेला आहे। आणि ऑन झाल्यानंतर ग्रीन लाईट लागेच तर साधारण 2 मिनटं लागतात, 2.5 मिनटं लागतात। तर तुम्ही बघू शकता हे बंद केलेलं आहे आणि 2 मिनटाकरता जोपर्यंत ग्रीन लाईट लागत नाही सँडविच मेकरचा तोपर्यंत त्याला होऊ द्यायचं आहे। आणि हे होताना, शिजताना हे सँडविच थोडासा धूर पण निघतो, तरी काही घाबरण्याची गरज नाही। आता बघूया आपण, थोडंसं मला असं अजून व्हायला पाहिजे असं वाटत होतं, म्हणून पुन्हा मी हे केलं आणि नंतर बघा हे उघडलेलं आहे आणि हे तयार झालेलं आहे आपलं मुगाच्या डाळीचं अतिशय पौष्टिक, विदाऊट ब्रेड विदाऊट मैदा असं सँडविच। आणि हे आता मी याचे 2 भाग करून 2 वेगवेगळ्या प्लेट्समध्ये हे ठेवलेलं आहे। आणि याला आता आपण सँडविचचा जोही आपल्याला शेप, आकार आवडतो त्याप्रमाणे त्याला आपण मधून कट करून घेऊ। खूप चविष्ट लागतं हे, पौष्टिक, चविष्ट, आणि मुलांना हे पण आपण डब्यातही देऊ शकतो।